भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान तेगे बाबा जुंदेव जी को प्रणाम। परमात्मा एक परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर, नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आजचे हे मासिक नवे हवाल शेंडे साहेब त्यांच्या निवासस्थानी नुकतेच पार पडले आणि त्या पितार्थ एका भगवंताच्या चर्चापटीला सुरुवात झालेली आहे। या चर्चापटीमध्ये स्वाम सुट्टीची दाता, बुद्धीचे विधाता, स्वाम शक्तिशाली महान भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच महान मानव धर्माचे संस्थापक आणि सगळ्यांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुंदेवजी उपस्थित आहेत। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। तसेच बाबांना वेळोवेळी सहकार करणाऱ्या असे असल्या मातोश्री वाराणसी जुंदेवजी ठुंबरीकर ह्या सुद्धा या चर्चापटीमध्ये उपस्थित आहेत। आईंना सुद्धा माझा प्रणाम। आजचे चर्चापटीचे अध्यक्ष शेंद्रे काकाजी हे उपस्थित आहेत। काकाजीला माझा प्रणाम। तसेच वंजारी दादा हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माझा नमस्कार। आणि मंचावर सगळे सेवक सेविक सगळ्यांना, मंचावर बसलेले सर्वांना माझा नमस्कार। आणि माझ्या समोर बसलेले सेवक सेविका बाळगोपाळ यांना सगळ्यांना माझा नातेपूर्वक नमस्कार। बघा, या मार्गामध्ये मी व्यसनाच्या कारणाने या मार्गामध्ये प्रवेश केलेला आहे। व्यसन म्हणजे मला काही व्यसन म्हणजे असं काही दुसरं व्यसन नव्हतं, फक्त दारूचे व्यसन होतं। दारूच्या व्यसनापायी मी मार्गात प्रवेश केलेला आहे। आणि माझ्या परिवारामध्ये सगळं सुख समाधान नव्हतं, सुख सगवान नव्हतं, कारण मी दारू पिणारा व्यक्ती होतो। म्हणून घरच्या व्यक्तींना थोडा त्रास होत होता, माझ्या मुलाबाळांना त्रास होता, माझ्या पत्नीला त्रास होत होता। त्यामुळे मी या मार्गामध्ये प्रवेश केला आणि कोणाच्या सेवकाच्या निमित्त सेवका सहकार्य करण्याने मी माझे मार्गदर्शक आदरणीय पडोळे काकाजी नागपूर हे माझे मार्गदर्शन आहे। आणि त्या सेवकाकडच्या सेवकांच्या सहमतीने मी मार्गदर्शक काकाजीकडे गेलो आणि त्या काकाजीला मी आपली पूर्ण माहिती काकाजीला दिली। काकाजीने म्हटलं, कशा करता तो मार्गामध्ये आला? काकाजीला म्हटलं, मी दारूच्या व्यसनापायी मी मार्गामध्ये प्रवेश केलं, मला मार्ग पाहिजे होता। काकाजीने म्हटलं, तू आता दारू पिऊन आला का? नाही म्हटलं, मी काल रात्री पिलेली होती, आता नाही पिली, आता आंघोळ वगैरे करून मी आलेला आहे। काकाजी म्हणे, तो विचार कर, एक वेळेस पुन्हा विचार कर, घरी जाऊन जा आणि सगळं एकट्याने तुम्ही विचार करा आणि नंतर माझ्याकडे या। काकाजी म्हटलं, मला काही मार्गामध्ये यायचेच आहे, कोणत्या न्यालतीमध्ये या मार्गामध्ये मला प्रवेश करायचे आहे। काकाजी म्हटलं, ठीक आहे, तू तीन दिवसाचे कार्य करून दे। साफसफाईचे कार्य दिले काकाजीने मला, साफसफाईचे कार्य घेतले आणि नंतर मी 11 दिवसाच्या कार्याला सुरुवात केली। 11 दिवसाच्या कार्यामध्ये मला एवढं चांगलं समाधान वाटलं, माझी दारू सुद्धा सुटली। मी असं होतं की दारू तेवढा मी पायी पित नव्हतो, पण माझं व्यसन थोडंसं वाढत चाललेलं होतं। व्यसन म्हणजे सकाळी बरोबर आपला ड्युटी पाणी करायची आणि रात्री दुकान भेटली, मला दारूची दुकान दिसलं की माझी तिथं पाय थांबायची, माझी गाडी तिथं थांबायची आणि दारूच्या दुकानात माझे जायचे आणि पिऊन यायच्या घरी। आणि दारू पिल्याच्या नंतर माहित आहे की दारू पिल्याच्या नंतर आपल्याला पोटामध्ये कसं असलं, मग आणि घरी गेल्यानंतर मग आपला कसं तमाशा होतं ते आपल्याला माहिती आहे, दारू पिणाऱ्या व्यक्तीला सगळ्याला माहित आहे। तसं माझे हाल होतं आणि माझे मुलं बाळा थोडंसं मोठे होते, तर त्या कारणाला मी म्हटलं, आता नाही, आता ठीक आहे, आता पिल्ली तर पिल्ली, आता यानंतर नाही पिणार नाही। कारण मी जसं दारू पित आहे तर माझ्या समोर पिढी, माझे मुलं बाळा मोठे होते, इंजिनिअरिंग केलेले मुलं आहेत माझे 2 जण, तर त्या कारणाने मी म्हटलं, नाही आता बरं नाही, हे आपण सुधरून जावं आता। आणि नंतर मी धीरे माझे व्यसन म्हटलं, तर ते दुसऱ्या दिवशीपासून मी काकाजीला म्हटलं, आजपासून मी दारू पिणार नाही, असं सत्ता वेचनच दिलं मी। त्यानंतर मी दारू पिलीची नाही अजूनपर्यंत, न त्या दुकानाकरता माझ्या लक्ष गेल्याचे नाही अजूनपर्यंत। तर असं माझे हे अनुभव होतं। आणि अनुभव म्हटलं तर माझ्या नंतर असा अनुभव आला, माझी पत्नी एका कंपनीमध्ये, छोटी कंपनी होती, बी कंपनी होती, मध्ये कापशिलाची आहे, त्या कंपनीमध्ये काम करायला जायची। अजूनपर्यंत म्हणजे 10-15 वर्ष ते काम करायची, अजूनपर्यंत त्याला काही वाईट वेळ आली नव्हती। पण असं होतं तर ते आम्ही 60 चव्हाण वगैरे होते, आम्ही कच्चीमध्येच होतो, तर आपल्याला असं वाटत आता पक्कीचे सेवक होते ते साफसफाई करतात, आपण मी थोडंसं साफसफाई करून टाकावं बा। तर त्याप्रमाणे आम्ही थोडंसं साफसफाई केलं आणि एक रूम थोडेसे डिस्टेंबर लावायचे बाकी होते। आता पत्नीला म्हटलं, ठीक आहे म्हटलं, आता 2 दिवस मी घरी राहिलं, म्हटलं आता तू थोडंसं काम आहे बाकी ते करून टाक। तर पत्नीनं ते माझे काही शब्द ऐकले नाही आणि म्हणे नंतर पाहू, मग नंतर आपण म्हणे, तर दुसऱ्या दिवशी कामाला गेली
आता कामं करता करता तिच्या काम अजूनपर्यंत तिथं काही असं वाईट वेळ आलं नव्हतं, पण त्या दिवशी काय झालं माहिती नाही मला. ते बसलेली होती, त्या काहीतरी ते लिहायचं काम होतं का काय होतं ते मला माहिती नाही. तर ते काम करता करता त्याच्या अंगावर बोरे पडले, धानाचे बोरे होते. म्हणजे बी शेताचे ते बी वगैरे राहतात ना, त्याची पॅकिंग वगैरे राहते, धानाचे बोरे राहते 50 किलोचे. तर ते 50 किलोचे बोरे त्याच्या अंगावर 15 म्हणजे 50 किलोचे 15 बोरे तिच्या अंगावर पडले आणि ती दबली. दबल्याच्या नंतर ते बेहोश झाली आणि ते आपला सेवकाची शेवकीन बाई होत्या तिथे, त्यांनी उचललं त्याला, तुला तीर्थ वगैरे बनवून दिलं. त्याला होस आला, थोडस होस आला तर दवाखान्यात भरती केलं, तारांगण हॉस्पिटल मध्ये भरती केलं, आपला पाडीलाच आहे तिथं भरती केलं. आणि नंतर कमरेला त्याला त्याची दबलेली होती, त्याने उपाय केलं. एखाद वर्ष असे उपाय केला, आता थोडस बरं आहे. पण ते असं शब्दाचे पालन केलं ना, म्हणून मला असं वाटतंय का शब्दाचे पालन झालं नाही आणि ते तिला तसं झालं असं मला वाटतंय. तर असं कोणी शब्दाचे पालन केलं पाहिजे आणि शब्दाला जो पटलं तर शब्दाचे पालन करा. आणि एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार.